शिवसेनेला अगदी वाढल्यानंतर जवळून पुढच्या वाढताना काळात पाहिलंय. जवळून पाहिलेलं आहे की तिकडचं जे तीव्रता असते Culture आहे, शिवसैनिकांची तिकडची तीव्रता आहे. एक व्हॉट्सअपवरची क्लिप आठवते, ऑडिओ क्लिप निकालाच्या काही दिवस आधी शिर्डीच्या एका शिवसैनिकाने सगळीकडे पाठवलेली. खरं तर स्वतः एखाद्याला जर धमकावलं असेल तर ते मान्य करण्याची कोणाची तयारी नसते. मात्र शिवसैनिकांच्या बाबतीत वेगळंच एक पिंड दिसून येतो त्यांचा, की त्या शिवसैनिकांना वाकचौरेंना फोन केलेला ज्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसच्या वतीनं निवडणूक लढवलेली आणि त्यांना धमकावलेलं की त्या दिवशी तुम्ही जेव्हा गाडीतून उतरला होतात तेव्हा खरं तर मी तुमच्या बाजूला उभा होतो, तोंडाला काळं फासणार होतो, पण ऐन वेळी मला लक्षात आलं की तुमच्या तोंडाला जर मी काळं फासलं तर तुम्हाला सहानुभूतीचा फायदा मिळेल, तुम्ही तुम्ही त्याचा दलित नॉन दलित इश्यू कराल आणि पुन्हा निवडून याल. मात्र मला आमच्या साहेबांचा तुम्ही अपमान केला, शिवबंधन तोडलं, शपथ मोडली, त्याचा बदला घ्यायचा आहे त्यांना. आणि जेव्हा तुम्ही हराल तेव्हा तुमच्या घरासमोरून जेव्हा फटाके वाजतील ना ते फटाके मी वाजवलेले असेल लक्षात ठेवा. आणि एवढंच नाही, त्यांना स्वतःचं नाव सुद्धा सांगितलेलं. त्याने स्वतः जी आहे ती क्लिप बनवली असेल आणि बनवली बहुधा जी आहे ती म्हणजे हे जे पसरवली असतं असेल. ना की धोका पत्कराचा, कायद्याच्या विरोधात प्रसंगी जायचं, जीवाची काय काळजी नाही करायची आणि पण मी शिवसैनिक आहे, सच्चा शिवसैनिक हे ठासून सांगायचं. म्हणूनच बहुधा जे आहे ते काल निकालानंतर एकंदरीतच शिवसेनेमध्ये ही प्रतिक्रिया येत होती की हा साहेबांचा शापच आहे की साहेबांना ज्यांनी त्रास दिला ते शिवसेनेतनं गेले आणि आता जे आहे ते त्यांचं राजकारणही संपुष्टात आलेलं आहे. आपण इकडे एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण याच मुद्द्यावरती आणखीन चर्चा अशीच पुढे सुरू ठेवूया. पण मी मराठी न्यूज मध्ये घेऊया एक ब्रेक. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा मी मराठी न्यूज.